देह व्यापाऱ्याच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांनी 5 आरोपींना राजस्थानमधून केली अटक। ऑनलाईन पद्धतीने देह व्यापारासाठी वेबसाईट बनवून मुली महिला पुरविण्याच्या नावावर लोकांना फसविण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत। अशीच एक घटना बुलढाणा शहरात घडली होती। एका तरुणाला जवळपास 6 लाख रुपयांनी फसविण्यात आले होते। ही बाब सदर व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्याने बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी बुलढाणा सायबर पोलिसांच्या एका पथकाने 3 दिवसात जवळपास 5000 किलोमीटरचा प्रवास करून राजस्थानमधून 5 आरोपींना अटक केली आहे। सायबर पोलिसांचे पथक आरोपींना शोधण्यासाठी मध्य प्रदेश, गुजरात व चंडीगड पर्यंत पोहोचलेच। शेवटी आरोपी जयपूर अंबाला रोडवरून जात असल्याचे मोबाईल लोकेशनद्वारे कळाले। मग पथकाने आरोपींचा कारने पाठलाग सुरू केला। दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवरील कोटा जिल्ह्यातील मंडाणा राजस्थान येथे आरोपींना सिनेस्टाईल ताब्यात घेतले। त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि कार असा एकूण 7,27,000 रुपयाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। या तपासाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळासने यांनी दिली माहिती। 23ला बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे। त्यांनी काही साईट सर्च केल्या गुगलवरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉर्ट्सची साईट सर्च केली। एस्कॉर्ट्स म्हणजे थोडक्यात हा वेश्या व्यवसायाचा एक प्रकार आहे। तर याच्यामध्ये जनरली तरुण मुले एकट्यामध्ये खूप माणसं करतात, लाजेखाजी कोणी बोलत नाही एकमेकांना, परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या। त्या साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ॲडव्हान्स पेमेंट मागून 5,40,000 रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेने त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि CR नंबर 52/23 दाखल झाला। 419, 420 आणि IT ॲक्ट 66C/D असा IT ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला। याचा तपास आमच्या सायबरच्या टीमने केला। त्यात शकील खान, राजदीप वानखेडे, VK खरात, केशव गोबे, संदीप राऊत आणि खंडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबादपर्यंत पोहोचली। अहमदाबादला जाऊन टीमनी काल 5 आरोपी तिथून अटक करून आणलेले आहेत। त्यात दिवान जैनुल आबिदीन अहमदाबाद गुजरात, फुजैल खान, रशीद खान पठाण, जीतू संजयभाई रामानुज, चिराग कुमार खोडाभाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण 5 आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं। 10 मोबाईल, 13 सिम कार्ड्स, 8 ATM कार्ड आणि एक हुंडाई वर्ना 4 व्हीलर आणि नगदी 72,000 रुपये असा 7,27,000चा मुद्देमाल जप्त केला आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना 10 दिवसाचा PCR दिलेला आहे। आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे, हे डीलर काइंड ऑफ लोक आहे। हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे मेन लोक आहेत यांचे त्यांना हे काही पैसा मंथली देऊन त्यांच्या मार्फत हे काम करतात। आता ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे तपासाचा। ऑनलाईन पद्धतीने देह व्यापारासाठी वेबसाईट बनवून मुलं आणि महिला पुरविण्याच्या नावावर लोकांना कसं फसवितात याबाबत आरोपीने धक्कादायक माहिती समोर दिली आहे, ते आपण ऐका। ये फ्रॉड कैसा करते आप? कस्टमर आते थे वेबसाइट पर से तो उनको व्हाट्सएप पर आते थे डायरेक्टली, तो व्हाट्सएप पर से उनको फोटोज और डिटेल लेके बुकिंग कराते थे। 50% एडवांस पेमेंट लेते थे और 50% लोकेशन पर बुलवा कर लेते थे। ये पेमेंट कितना बोलते थे आप वेबसाइट पे? पेमेंट की मांग कितनी रहती थी? 2000 से स्टार्ट होता है 7000 तक। अच्छा, वेबसाइट ऑनलाइन रजिस्ट्रेशन कहाँ से करवाया फिर? वेबसाइट रेंट पर लिया था। अच्छा, ओनर कौन है उसका? वो नहीं पता क्योंकि डायरेक्टली जीमेल से कांटेक्ट होता है। आप जो लेडीज के फोटो वगैरह दिखाते थे वो सेलिब्रिटी रहती थी? जी, इंस्टाग्राम पर से लेते थे। अभी तक कितने लोगों को ऐसा आपने फ्रॉड किया है? ज़्यादा नहीं, न्यू स्टार्ट किया था, न्यू स्टार्ट। ये कितना आदमी था जिसको आपने फंसाया? 4-5 लोग शायद। आपके सामने और कोई लेडीज भी है क्या? नहीं।
अच्छा, और महाराष्ट्र में क्या और कितने लोग हैं, कुछ पता है? या बुल्ढाना महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट में में एक ही पर्सन एक ही बंदा पकड़ा गया? पूरे देश में कितने लोगों को साथ ऐसा किया है? न्यू किया था सर, न्यू शेड्यूल। आपकी क्या इंजीनियरिंग हुई हुई कि क्या है आपका पढ़ाई? नहीं, 9th क्लास। 9th क्लास में। आप इसके पहले क्या करते थे आप? टपरी लगाता था, क्या की? टी शर्ट। आपको कितना मिलता है इसमें? आपको पैसा कितना मिलता है कंपनी से? कंपनी नहीं, वेबसाइट से। अभी वेबसाइट से जो आप ये कर रहे हैं, इसमें आपको पेमेंट कितना मिल जाता था लोगों को ये करके? एक दिन में एक ग्राहक फंसा लेते थे क्या? नहीं, फिर बाई चांस 10-15 दिन में कोई एक आता। इस बिजनेस में आप कैसे आ गए? ये पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था, तो उस पर से मेरा एक बार मेरे साथ भी ऐसा ही फ्रॉड हुआ था, तो उस पर से मुझे मिला। तेरे